नमस्कार मंडळी, तारिणी या मालिकेच्या येणाऱ्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, इकडे मात्र आपली जे जे खतरनाक एंट्री मारते आणि सगळे रहस्य मात्र खोलते. जे जेची या हालचाली बघून मात्र तारिणीच्या पायाखालची जमीन सरकते. होय प्रेक्षकांनो, असं काय जे जेने शोधून काढले, आजच्या प्रोमोमध्ये काय मोठा धमाका आपल्याला दाखवण्यात आलाय, हे सगळं पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. फायनली आता इकडे जे जेने युवराजचं तोंड खोलण्यासाठी जे काही गुन्हेगार आतमध्ये पाठवले होते ते मात्र आता युवराजला धडाकेबाज धुवून काढतात आणि युवराजला मात्र फायनली सत्य कबूल करावंच लागतं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय तारिणी आता खूपच डिप्रेस्ड झालेली असते. तिने सरळ आता जेजेला कॉल केलाय. मॅम, काय झाले? म्हणजे मला असं विचारायचं आहे की युवराज आता लॉकअपमध्ये, त्याला कुणी मारलंय, कुणी त्याच्यावर हमला केलाय? आता माझ्या घरी मला पद्मिनी काकूंनी येऊन सांगितलंय. खरंच मॅम, प्लीज सांगा ना, लॉकअपमध्ये नेमकं काय झालं? युवराज ठीक तर आहे ना? तेव्हा मात्र जे जे प्रेक्षकांनो तारिणीला बोलते, अरे वा, बहिणीच्या नवऱ्याची भलतीच काळजी दिसतीये. तारिणी, तुला बरीच काळजी वाटते का? तेव्हा तारिणी बोलते, नाही मॅडम, मला अजिबात तसं म्हणायचं नाहीये. मग तू मला कॉल हे विचारण्यासाठी केलायस? हे तू विसरू नकोस की मी तुझी सिनियर आहे आणि सिनियर बनण्याचा तू अजिबात प्रयत्न करायचा नाहीये तारिणी. त्यावर मात्र तारिणी विचारते की मॅडम, मला एक गोष्ट सांगा ना, की तुमची नेक्स्ट मूवमेंट आता नेमकी काय आहे? आता तर आम्हाला कळू द्या. तर टीम तारिणीला सुद्धा आता माहिती नाही आहे. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो जे जेचं डोकं सटकतं. जे जे ना, जया जगदाळे कधीच तिची नेक्स्ट मूवमेंट कुणासोबतही शेअर करत नाही आहे. कधीच ते काम झाल्याचे मी कुणाला अपडेट देत नाही आहे. मला माहिती आहे, मला जे करायचं आहे तेच मी करणार आहे. आणि असं बोलून प्रेक्षकांनो चक्क तारिणीच्या तोंडावरती जे जेने फोन ठेवलाय. आता मात्र एका खबरीचा फोन तिला येतो आणि तो मात्र बोलतो, मॅडम, मी तुमच्या मोबाईलवर काहीतरी, आता ज्या दिवशी गुलाबचा खून झालाय त्या गुलाबचा नक्की बॉस कोण होता, नेहमी त्याला भेटायला कोण येतं, त्या गुलाबला आता कुणाचा कॉन्टॅक्ट माहीत होता, कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये गुलाब होता आणि तेव्हा तो जिवंत असतानाचे सगळे कारस्थानं, त्याचंच CCTV फुटेज मी तुम्हाला पाठवले. प्लीज मॅम, एकदा तरी आता तुम्ही चेक करा. इकडे मात्र प्रेक्षकांनो जे जेला विश्वास असतो तिच्या खबरीवर, ती म्हणते, तुम्हाला काहीतरी चांगली खबर माहिती आहे ना, मग मला नक्की पाठवा. जे जे मात्र आपला आता मोबाईल चेक करते प्रेक्षकांनो, तिला सुद्धा नवलच वाटतं की गुलाब कुणाला भेटायचा, दुसरं तिसरं कोणी नाही प्रेक्षकांनो, चक्क तारिणीचे वडील माधव बेलसरे. होय मित्रांनो, खूप मोठा आता मालिकेमध्ये आपल्याला वळण येताना दिसतंय. वसुताईचे हजबंड म्हणजे रेखा बेलसरेचा आत्ताचा नवरा, याचाच गुलाबसोबत काही ना काही कलेक्शन होतं. आता मात्र तारिणीची आई वसुताई हिच्या खुनासोबत त्यांचं नक्की काही कनेक्शन आहे का, हे मात्र आपल्याला प्रूफ सकट आता आपल्याला सिद्ध करायचे. प्रेक्षकांनो जे जेने आता खूप मोठं डिसिजन घ्यायचं ठरवले. पद्मिनीने आत्तापर्यंत जे काही 2 करोडची ऑफर आता तारिणीच्या समोर या आपल्या जे जेला दिली होती, त्याच्यावरून आता जे जेने मात्र जबरदस्त प्लॅन आखायचं ठरवलेलं असतं. डायरेक्ट रेड मारायची आहे, ती म्हणजे बेलसरेच्या घरात. खरं तर बेलसरेची म्हणजे माधवची बायको आता खांडेकरांच्या घरात आहे आणि इकडे मात्र तारिणी केदार जेव्हा बसलेले असतात, जे जे मॅडमची आता नेक्स्ट मूवमेंट काय असणार आहे हा विचार ते दोघं करतात. पण जे जे मॅडम कुणालाही हवाच लागू देत नाही आहे. काय बरोबर काय काहीच ती कळू देत नाही आहे. तारिणी मात्र हतबल होऊन जाते. केदार, मला न कळत नाही आहे रे, खूप टेन्शन आलं आहे मला की हे काय चाललं आहे, पुढे नेमकं काय होणार आहे, आपल्या घरातलं वातावरण, आपल्या घरात काय चाललं आहे एवढं रामायण, आणि जे जे मॅडम आपल्याला अजिबातच काही सांगत नाही आहे. त्यांनी त्यांच्या काम करण्याची जी काही पद्धत आता घेतली आहे ना, अवलंबली आहे ना, ते मला अवघड वाटते आहे रे. खरंच जे जे मॅडम आता कसलाच विचार करत नाही. इकडे मात्र जे जेने प्रेक्षकांनो धमाकाच लावलाय. सरळ गाडी काढते, सायरन वाजवत मात्र बेलसरेच्या घरात ती आता रेड टाकायला जाणार असते. इकडे मात्र आजी म्हणते, काय मॅडम, कोण हवंय? अचानक तुम्ही आमच्या घरी आलात, कोणी पाहिजे का तुम्हाला? काही काम होतं का आमच्याकडे? जे जे मात्र बोलते, आजीबाई, मला कुणाशी काही काम नाही आहे, पण आता तुमच्या चेहऱ्यावरचा चांगुलपणा बघून मला कळतंय की नक्कीच तुम्ही तारिणीच्या आजी आहात, केदारची सुमी आजी आहात. तेव्हा मात्र ती म्हणते, अच्छा, तुम्ही केदार तारिणीच्या ओळखीचे आहात होय, या या या, बसा बसा, मी चहा पाणी आणते हा. तेव्हा मात्र प्रेक्षकांनो जे जे म्हणते, 1 मिनिट आजी, मला आता खूप मोठा भूतकाळाचं काहीतरी विचारायचं आहे तुम्हाला, खूप मोठा उलगडा करायचा आहे, त्याच्यासाठी मी इथे आले. मला एकच गोष्ट सांगा, माधव बेलसरे कोण आहेत? तर आता माधव तिकडंच असतो. माधवच्या चेहऱ्याचा मात्र प्रेक्षकांनो पूर्ण रंग बदललेला असतो. भोळा भाबडा दिसणारा आपला माधव मात्र आता चांगलाच गोत्यात येणार
आहे. रेखा आणि माधवचं जे काही फोनाफोनी चालू आहे ना, त्याच्यामध्येच आता एक मोठं सत्य आता बाहेर येणार आहे. आत्तापर्यंत माधव गपगुळानं बिळात लपून बसलेला होता. त्याचे संबंध गुलाबसोबत होते. तो गुलाबला भेटला होता आणि आता खरा बॉस गुलाबचा कोण आहे हे मात्र माधवला नक्कीच माहिती आहे. तर प्रेक्षकांनो, माधव बेलसरेला आता गुलाबचा फोटो जेव्हा जे दाखवते की तुम्ही यांना ओळखता का, तेव्हा मात्र आता माधव बेलसरेला थोडा घामच फुटतो. थोडंसं घाबरल्यासारखं वाटतात. तेवढ्यात ते म्हणतात की नाही नाही, कोण आहे हा माणूस, मी तर याला कधीच नाही बघितलं, मी तर याला ओळखतही नाही आहे. पण आता जेव्हा माधव नाही म्हणतो प्रेक्षकांनो, जेने तिच्या खबरीने पाठवलेला तिच्या मोबाईलमधला एक मोठा आता प्रूफ ती दाखवते. यांना तुम्ही ओळखत नाही तर मग यांच्यासोबत तुम्ही एकदा भेटलात ना, मग तुम्ही यांना का भेटलात आणि तुम्ही यांना कोण म्हणून भेटलात, काय काम होतं. इकडे माधवची मात्र बोबडीच वळलेली असते. माधव आता इकडे सरळ सरळ घाबरलेला असतो प्रेक्षकांनो. त्याच्या चेहऱ्यावरचे रंग मात्र उडालेले असतात. आजी बोलते, काय झालं मॅडम, मला काही सांगा ना तुम्ही. अहो काय झालं, तुम्ही का माझ्या पोराला पकडताय, अहो तो फार चांगला माणूस आहे. आणि इकडे मात्र जे बोलते, आता कसं आहे ना, यांचा जावई आतमध्ये आहे, मग त्याला आता करमत नाही आहे म्हणून सासरे बुवांना आता आतमध्ये बोलावलं आहे जावयानी, म्हणून आता त्याच्या हट्टापायी मी इकडे त्यांना आता जावयाला भेटायला घेऊन जाते. मॅडम अहो काय मस्करी करताय तुम्ही, म्हाताऱ्या बाईची अशी उडवता का टिंगल. आजी मात्र बोलतात. तेव्हा जे म्हणते, हे बघा तुमच्याशी मला आता अजिबात मस्करी करायची नाही आहे. आता हे जे काही आहे यांचा काही ना काही वसू बेलसरेच्या आता खुनामध्ये संबंध होता. त्यांचं नाव आहे म्हणूनच आम्हाला आता त्यांना अटक करावी लागत आहे. आत्ता तर मी अटक करत नाही आहे, परंतु चौकशीसाठी मात्र मी त्यांना आता घेऊन जाते. आजी मात्र म्हणते, माधव अरे काय झालं, कोण आहे हा गुलाब, हा टकला माणूस कोण आहे, याला तर आपण कधी बघितलं नाही, तुझ्या कसं काय ओळखीचं आहे, तू कधी भेटला त्याला सांग ना माधव. माधव मात्र प्रेक्षकांनो काहीच बोलत नाही आहे. पण माधवने आता मात्र इकडे त्याच्या चेहऱ्यावरचे जे हावभाव केलेत ना, त्याच्यावरून आजीला वाटतं की नक्कीच आता माधवचं काहीतरी कारस्थान आहे जे पुढे येतं आहे. खरं तर मालती आत्या, माधव आणि रेखा बेलसरे या लोकांचाच प्लॅन होता की काय माझ्या वसूला मारायचा, अशी शंका मात्र आपल्या आजीला आलेली असते. इकडे मात्र तारिणीला लगेच आता सुमी कॉल करते. सुमी म्हणते, अगं काहीतरी प्रॉब्लेम झाला, ती एक मॅडम आली होती जे नावाची, बाबाला चौकशी करत होती, कुण्यातरी गुलाब नावाच्या माणसा फोटो दाखवत होती, तुम्ही यांना ओळखता का, काय करता, याला कशाला भेटला, तुमचा फोटो आहे त्याच्यासोबत. आत्ता मात्र तारिणीच्या पायाखालची जमीनच सरकते. तारिणी म्हणते, काय जे मॅडम आपल्या घरी आल्या होत्या आणि बाबांचा गुलाबसोबत संबंध आहे असं त्या बोलल्या. बाप रे बाप केदार, आपल्याला मात्र आता तिकडे सुमीकडे जावं लागणार आहे. अगं हो, त्या इकडून येऊन बाबाला घेऊन गेल्या आणि म्हणत होत्या की तुमच्या जावयाला भेटायला सासऱ्याला जायचे म्हणून. आता मात्र बाबासुद्धा गुलाबसोबत आता इकडे भेटलेले आहेत. ही गोष्ट मात्र प्रेक्षकांनो तारिणीच्या पचनी पडत नाही आहे. आपल्या बाबांचे काय संबंध आहेत त्या गुलाबसोबत, तर नव्हतं ना कधी ओळख वगैरे, मग आता काय होणार. तारिणीला बिचारीला वाईट वाटतं. केदार म्हणतो, अगं काय झालं बॉस, तारिणीला विचारतो तो. जे मॅडमने आपल्या बेलसरेच्या घरावर रेड टाकली आणि बाबांना मात्र आता संशयित म्हणून त्यांनी चौकशीसाठी नेले. प्रेक्षकांनो इकडे केदारला सुद्धा धक्का बसतो. खरं तर जे मॅडमला कोण खबर देतं आहे, आपल्याच घराच्या भोवती सगळं का फिरतं आहे, कधी खांडेकर कधी बेलसरे, केदारला आता काहीच कळत नाही. तारिणीला सुद्धा काही कळत नाही आहे. पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही, म्हणून आता हे दोघं पोलीस स्टेशनला जाणार. पण केदार म्हणतो, नाही बॉस, आपण तिकडे नाही जाऊ शकत. जे मात्र सरळ माधव बेलसरेला आता विचारते, तुम्ही आता मला खरं खरं सांगा, तुमच्या घरच्यांचा या गुलाबसोबत काही आता संबंध होता का, तुम्ही त्याला एकदा दोनदा भेटलायत ना, कबूल करा, तुम्ही खरं ते कबूल करा, नाहीतर ही जे ना सत्य बरोबर आता वधवून घेते. तुम्ही माझ्यापासून काहीही लपवायचं नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ती बोलते, तुमच्या जावयाने सुद्धा तोंड उघडलेलं आहे की बेलसरेच्या घरातच आता गुलाबचा बॉस लपलाय. मला माहिती आहे हे सगळं तुमच्याच घरातून आता सूत्र हल्लेले आहेत, कारण मी तुमच्या आता सगळ्यांचे मोबाईलसुद्धा ट्रॅक करणार आहे. प्रेक्षकांनो इकडे मात्र जेची अशी धास्ती त्या माधवच्या डोक्यात गेलेली असते ना, खरं सांग तू गुलाबसोबत काय कनेक्शन ठेवून आहेस. हा फोटो म्हणजे वसू बेलसरेचा फोटो आहे, माधव बेलसरेच्या आता एक्स बायकोचा फोटो. तुम्ही सांगा ना,
तुम्ही जर वसुताईला मारलेलं नाही आहे तर मग वसुताईला मारणाऱ्या टीममध्ये तुम्ही होतात का? माधव मात्र आधी नाही नाही म्हणतो प्रेक्षकांनो, पुरता घाबरतो, अजिबात सत्य कबूल करत नाही आहे. इकडे मात्र वसू माझी बायको होती, माझं तिच्यावर खूप प्रेम होतं, मी का तिच्या वाईटात आता जाऊ, मी का तिला मारू? जे जे मात्र बोलते ते प्रेम भीम सगळे नाटकं ना तू बंद कर. गुलाबसोबत हा तुझा फोटो कुठून आला? तू गुलाबसोबत काय बोलत होता? फक्त मला या गोष्टीचं उत्तर दे. आता मात्र प्रेक्षकांनो, युवराजची जे काय मारहाण झालेली जे काही प्रकरण आहे ते ती जे आता माधवला सांगते. आणि इकडे मात्र तारिणीचा फोन येतो प्रेक्षकांनो. तेव्हा जे म्हणते, हो तारिणी, मी तुझ्या बाबांना चौकशीसाठी आता अरेस्ट केलं आहे, माझ्याकडे ठोस पुरावासुद्धा आहे. आता मात्र गुलाबच्या बॉससोबत तुझ्या बाबांचा संबंध 100% आहे. मला माहिती आहे तुझ्या घरात आणि खांडेकरांच्या घरातच सगळं आता फिरत आहे, म्हणूनच तुमच्या दोघांना जास्तीची काळजी लागली आहे. वसुताईचा खरा गुन्हेगार इथेच कुठेतरी लपलेला आहे, ज्याला आपल्याला आता शोधून काढायचे. युवराजची तर चांगली धून मोकळीच केली आहे मी आता, त्याच्या तोंडातूनही सत्य वधवणार आहे. आणि तुझ्या पद्मिनी काकूलाही सांगून ठेव, परत या जेजेला लाच देण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. काही जरी झालं तरी त्यांच्या पोराला मी अजिबात जेलमधून सुटू देणार नाही आहे. तेवढ्यात प्रेक्षकांनो, पद्मिनी मात्र परत एकदा पैसे घेऊन आता प्रयत्न करते जेजेला लाच द्यायचा. तारिणी आता इकडे, आमच्या घरच्या तारिणीशी तुम्ही बोलत नाही आहे ना? जे बोलते, हो का, काय करणार आहेस ग तू बाई? आता मात्र तारिणीला तर मी सोडणारच नाही आहे, अशी धमकी मात्र प्रेक्षकांनो पद्मिनीने जेला दिली आहे. हे सगळं तारिणीमुळे झालं आहे. तारिणीने तुमच्या समोर आता काहीतरी स्टेटमेंट केलं आणि त्याच्याचमुळे तुम्ही माझ्या युवराजला अटक केलं आहे ना? पद्मिनी बोलते, 1 मिनिट जे आता तारिणीला मी कॉल करते, लवकर आता पोलीस स्टेशनला तिला येऊन भेट म्हणून सांगते. तारिणी मात्र प्रेक्षकांनो तिचा नेहमीचा युनिफॉर्म वगैरे घालते आणि ऑफिसमध्ये येते आता जेला भेटायला. कसलाही विचार न करता तारिणीच्या खांद्यावर हात देत ती बोलते, ही आहे खूप मोठी आमची क्राईम ब्रांचची सिनियर ऑफिसर तारिणी माधव बेलसरे. आता मात्र प्रेक्षकांनो खूप मोठा धक्का बसलेला असतो, तो म्हणजे पद्मिनीला. पद्मिनीला आत्तापर्यंत काहीच माहिती नव्हतं, परंतु पद्मिनीच्या समोर मात्र आता जे तारिणीची ओळख रिव्हील करणार आहे. कारण की गुलाबचा बॉस पद्मिनी, रेखा बेलसरे, मालती आत्या आणि माधव या चौघांना नक्कीच माहिती आहे प्रेक्षकांनो. जेकडे तसं प्रूफसुद्धा आहे. आता मात्र तारिणीने एक मोठी गोष्ट खांडेकर परिवारापासून लपवून ठेवलेली आहे, ती म्हणजे ती एक क्राईम ब्रांचची सिक्रेट मिशनवाली ऑफिसर आहे. भारतासाठी ती खूप मोठी ऑफिसर आहे, खूप कामं करते आणि जे तिचे हेड आहेत. आता मात्र जेच्या धडाकेबाज स्वभावाने प्रेक्षकांनो तारिणीला ती बरोबर वाचवणार आहे. पद्मिनी समोर तिची खरी ओळख येता मात्र तिने नुसता टिल्लू सोडून दिलेला आहे. आता मात्र नेमकं काय वादळ येणार आहे? पद्मिनीला तारिणीवर डाऊट आलाय का? माधव बेलसरेची आता जे कशी वाट लावणार आहे? आणि इकडे अटक करून त्यांना खूप मोठं वादळ बेलसरे आणि खांडेकरांच्या घरात आले. इकडे मात्र रेखा बेलसरे प्रेक्षकांनो पुरती हतबल झालेली आपल्याला पाहायला मिळाली. कारण माझ्या नवऱ्याला अटक का केली, त्यांचा काहीही दोष नाही आहे असं मात्र तिचं म्हणणं असतं. होय प्रेक्षकांनो, मालिकेत आता युवराजने खूप मोठं सत्य उघडलंय. पद्मिनीने आता पैसे देऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारलाय आणि जे मात्र तिची नेक्स्ट मूव्ह काय आहे हे अजिबात लीक करत नाहीये. तर मंडळी, येणाऱ्या भागातच आपल्याला आता नक्की कळणार आहे की गुलाबचा नेमका बॉस कोण आहे, बेलसरेच्या घरातला आहे की तारिणी खांडेकरच्या घरातला आहे, हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे. तर मंडळी, मालिकेच्या येणाऱ्या सगळ्या भागांची अपडेट, अपकमिंग प्रोमोचे अपडेट आणि एपिसोड रिव्ह्यू ऐकून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया मित्रांनो येणाऱ्या नवीन भागाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.